चॅम्पियन्स ट्रॉफी मधल्या भारत आणि पाकिस्तान मधल्या सामन्याची उत्कंठा शिगेला। काही मिनिटात होणार टॉस। दुबई मधल्या मैदानात हाय व्होल्टेज सामना। आज भारत जिंकल्यास यजमान पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाहेर फेकला जाणार, तर 2 विजयासह भारत सेमीफायनल गाठणार। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं। डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचा सनसनाटी आरोप। दिल्लीच्या मराठी साहित्य संमेलनामध्ये प्रकट मुलाखतीत नीलम गोऱ्हे यांचा गौप्यस्फोट। बीड आणि परभणीच्या घटनांचे संमेलनातही पडसाद। मराठवाडा साहित्य परिषदेच्या ठरावावरून साहित्य महामंडळाच्या बैठकीमध्ये खडाजंगी, तर ठराव स्वीकारण्याचे सर्वाधिकार महामंडळाकडे। उदय सामंत यांची भूमिका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीच्या दौऱ्यावर। साहित्य संमेलनाच्या समारोप सत्राला उपस्थिती। उद्या प्रयागराज संगमावरती कुंभस्नान। अधिवेशनाच्या कामकाज समिती बैठकीमध्ये विरोधकांकडून कृषी मंत्री कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी। निकालपत्राची प्रत विधिमंडळाला मिळाली नसल्याचा सरकारकडून बचाव। महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणाऱ्या एसटी सेवा रद्द। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश। कर्नाटक परिवहनच्या बस सेवेला महाराष्ट्रात मात्र मोकळीक। नैतिकता भाजप सरकारच्या आसपासही फिरकत नसल्याचा संजय राऊत यांचा टोला। सीमा आंदोलनामध्ये शिंदेंचं नाव नसल्याचा राऊतांचा आरोप, तर मराठी लोकांवरती कर्नाटकात होणारे हल्ले दुर्दैवी असल्याचं वक्तव्य। यावर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 आठवड्यांचं। प्रत्यक्ष कामकाज 14 दिवसांचं। अर्थसंकल्पासाठी 2 तर संविधानावरील चर्चेसाठी 2 दिवसांची तरतूद। कामकाज सल्लागार बैठकीमध्ये सर्वपक्षीय निर्णय। आज आणि उद्याही काँग्रेसमध्येच राहणार पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचं स्पष्टीकरण। 2 दिवसात कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ। जुने मित्र सर्वच पक्षात, सर्वांशी संपर्क असल्याचा दावा। पालघरच्या वाढवण बंदराच्या जवळ कृत्रिम बेट उभारून विमानतळ बांधण्याचा प्रस्ताव। समुद्रामध्ये बांधलं जाणारं देशातलं पहिलंच आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।